20 किलो गोश आहे हो. उचलून पहा तुम्ही. हे दाखवा शेतकऱ्यांना 20 किलोचा हा गोश आहे सरासरी एकच. 15 ते 20 किलो पर्यंत हा घोस भरतो. क्या बात आहे. आणि सगळे गोश किती ते सरासरी आता मोजा ना तुम्ही किती येतं. म्हणजे 20 म्हणलं तरी 1.5 क्विंटलच्या पुढे. सगळ्यात महत्वाचं ह्या पिकाचं वैशिष्ट्य तेच आहे, याला लेबर कुठलंच लागत नाही. लेबरच. याला लेबरच लागत नाही. त्याच्यामुळे हे पीक शेतकऱ्यासाठी एक चांगलं वरदान ठरेल असा माझा अंदाज आहे. आता ह्या वर्षी कमी जास्त 20 टन माल निघाल अशी आमची 20 टन? गॅरंटी. कारण यावर्षी आम्हाला ह्या घोसाच्या संख्येवरूनच कळतं किती मागच्या वर्षी किती होते, आता या वर्षी किती घोस आहेत. पाटलांनी एक मार्केटिंग फंड बघा. गिरायक आलं की बोलू नका, पहिले इकडे या, 2 खारका हातात द्यायचे. एक खाल्ली की अर्धा किलो घेतलीच, ती खाल्ली की ते स्वतःच अर्धा किलो खाणार, पुन्हा दुसरे 1 किलो भर द्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण एका अशा शेतकऱ्याला भेटायला आलेलो आहोत ज्या शेतकऱ्याने खजूर झाडांचा बाग लावला आणि जालना जिल्ह्यात एक इतिहास निर्माण केला कृषी क्षेत्रामध्ये. या खजूर शेतीमध्ये लागवड करताना महाराष्ट्रात कुठलाही शेतकरी धाडस करत नाही, परंतु हे जी दामोदर पाटील आहेत, या पाटलांनी हे धाडस केलं आणि ही खजूर शेती एवढ्या भन्नाट पद्धतीत आणली ज्याला आपण हिरवं सोनं म्हणतो. आज आपण याच शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत, अगदी लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आणि हार्वेस्टिंगपासून ते पूर्ण व्यवस्थापनापर्यंत. चला मग हे दामोदर पाटील काय म्हणतात आज आपण पाहूयात. आपल्याबरोबर आज हेच शेतकरी आहेत ज्यांना आपण खजूर शेतीविषयी चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत. पाटील, तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांना तुमचा परिचय सांगा. माझं नाव दामोदर पाटील बासेडिये, राहणार तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. एक गोष्ट आहे की ही जी खजूर शेती आहे काही वेगळी कन्सेप्ट आहे आणि महाराष्ट्रात शेतकरी धाडस करत नाहीत. तुम्ही हे धाडस केलं म्हणजे खजूर शेतीकडे वळावं, हे तुमच्या डोक्यात संकल्पना कसं काय आली, सुरुवात कशी झाली त्याची? मी एका ठिकाणी असेच झाडं लावलेले पाहिले. पहिल्यांदा ते मला शो सारखे वाटले. त्याच्यानंतर 1-2 वर्ष असे गड बघून, असे नाही, आधी सुरुवातीला असे असताना ते शो सारखेच वाटले. नंतर 2-3 वर्षानंतर पाहिले, 3ऱ्या वर्षी पाहण्यात आले तर त्याला असे एवढाले घोस लागलेले, घड लागलेले दिसले. अरे म्हणलं हे काहीतरी उत्पन्नच आहे. मग तिथं जाऊन त्या कारखान्यावर जाऊन चौकशी केली की हे बघ कुठं भेटते, कसे आहेत, काय हे पीक कोणचं आहे, हे काही कळतच नव्हतं काय आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं ही खजूर आहे, खारीक आहे. मग त्याच्यानंतर तिथून ते एकदम डोक्यात असं फिट करून झालं, बरं लावायचं काय असो, आपल्याकडे येईल नाही येईल याचा कुठला पुढचा विचारच केला नाही. मला जातील 7-8 लाख रुपये जातील. त्यावेळेस मला जवळजवळ 4,000 रुपये रोपाप्रमाणे 200 रोपाचे 8 लाख रुपये खर्च आला. पण ते पैशाचा विचार केलाच नाही. मला शो होईल घरापाशी, बरोबर आहे म्हणून एक ते दिसतच इतके चांगले होते, त्याच्यामुळे तो निर्णय झाला. आणि त्याच्यानंतर मग ते लावल्याच्या नंतर सुरू झालं हे पीक. त्याचं 2-2.5 वर्षानंतर त्याचं पीक यायला सुरुवात झाली. आता किती क्षेत्र आहे आपलं हे? आता हे 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर. 3 एकर मध्ये झाडं किती? 3 एकर क्षेत्रामध्ये हे 200 झाड आहेत. 200 जवळपास. आता ह्याची अंतर मेंटेन केलं, ह्याचं अंतर किती? 25 बाय 25 अंतर आहे. 25 बाय 25. 25 बाय 25 अंतर आहे. अच्छा. आता आपण जे बघतो की एका झाडाला हे भरपूर गड आहेत. आता हे गडाचं कसं नियोजन आहे? एका झाडाला किती गड टाकले तुम्ही? आता एका घडाला 9, 10, 11, 12 पर्यंत गड ठेवलेत आम्ही. झाड बघून झाडाची कॅपॅसिटी पाहून, झाडाची ताकद पाहून 10 ते 12, 10 पासून 12 पर्यंत, 9, 10, 12 पर्यंत घोस ठेवलेत आम्ही. सरासरी हा एक घोस 20 किलो पर्यंत जातो. 20 किलो गोश आहे हो. उचलून पहा तुम्ही. हे दाखवा शेतकऱ्यांना. 20 किलोचा हा गोश आहे एकच. 15 ते 20 किलो पर्यंत हा घोस भरतो. क्या बात आहे. आणि सगळे गोश किती ते? सरासरी आता मोजा ना तुम्ही किती येतं. म्हणजे 20 म्हणलं तरी 1.5 क्विंटलच्या पुढे. 15 किलो जरी मला तरी 1.5 क्विंटलच्या पुढेच माल भरतो. म्हणजे 1.5 क्विंटलच्या पुढेच भरतो एका झाडावर. अच्छा. आता ही जी आहे की ह्याचं व्यवस्थापन, समजा आता हे 1.5 क्विंटल भरलं, हे कसं कळतं की आपण किती एका झाडाला गड राखले पाहिजेत? असं सरासरी 9, 10, 11, 12 पर्यंत. मागच्या वर्षी 16-17 पर्यंत घोस आलते, पण माल थोडासा बारीक लागला. आम्ही नंतर त्याला हे निर्णय घेतला की नाही आता जास्त घोस ठेवायचे नाही. पाटील, आता ही जी मेनकापडाच्या पिशव्या लावल्यात, आपण मेनकापडा पिशव्या कशामुळे लावल्यात? हे पिशव्यामुळं पक्षी, खडुळी, उंदर, मुंगी, मुंगळे याचं संरक्षणासाठी. खडुळी याचे पायाचे नख्या आणि दर असतात, पाखराच्या नख्या आणि दर असतात. ती खाते एक खारीक, पण पायाने जास्त खराब करते. त्याच्यासाठी संरक्षणासाठी हे पन्ने लावले. त्याला डाग बी लागायचं काम नाही ना? डाग बी लागत नाही, त्याला कुठली धूळ बसत नाही, काही नाही, कुठलं व्हायरस येत नाही, काही नाही त्याच्यावर. शेतकरी बांधवांनो, पाटलांनी एवढं अचूक नियोजन केलंय
ही जी तुम्हाला आता गड एवढे क्लिअर दिसतात ना, ह्याच्यावर त्यांनी पूर्ण मेन कापड झाकले. तुम्ही वरी पाहतात ते मेन कापड, सिंगल डाग दिसतोय का बघा तुम्हाला ह्याच्यावर. कारण का छोटं नियोजन आहे, पण उत्कृष्ट पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं. हे पहा, हे गड अगदी तुम्ही कसले द्रांक्ष आणलेत किंवा काय असले, हे पहा जर गड, वा एक नंबर. सिंगल सुद्धा आहे पहा, हे दाखवा, एकही डाग नाही याच्यावर. इतक्या सुंदर पद्धतीत नियोजन आणि कष्ट सुद्धा आहे. आता पाटील काय होतं माहिती का, बाग चांगला आणलाय तुम्ही, सगळ्या गोष्टीत एवढं सुंदर सोन्यासारखं पीक आणलंय. आता येतं विक्री व्यवस्थापन, कारण सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना, शेतकरी कमी पडतो विक्री व्यवस्थापनामध्ये. आम्ही विक्री व्यवस्थापनाच्या बाबतीत आमच्या समोरून हा रोड गेलेला आहे. हो, हा रोड स्टॉल लावतो आणि एक आंबड टी पॉइंट तिथे एक स्टॉल लावतो. असा जवळजवळ आम्ही सगळा टी पॉइंट वरच माल विकतो इथे या रोडवर. मग तू व्यापाऱ्याला देतच नाही? व्यापाऱ्याला देतच नाहीत. व्यापारी मागत येत पण देत नाही. व्यापाऱ्याला अर्ध्याच किमतीत मागत येत. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर समजा एखाद्या वेळेस जास्त माल निघायला लागला आणि आपला तेवढा सेल होत नसेल तर मग त्यावेळेस पूर्ण टोटल प्लॉट मध्ये चेक करून 1 टन 1.5 टन 2 टन जेवढा निघल तेवढा माल एकत्र काढून घेतो आणि कोल्ड स्टोरेजला ठेवतो. कोल्ड स्टोरेजला तिथं मग जोपर्यंत झाडावर माल आहे तोपर्यंत कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवायचा आणि झाडावरचा संपल्याच्या नंतर कोल्ड स्टोरेजचा माल आणून परत इथे विकायचा. ह्या पद्धतीने आम्ही विक्रीचं नियोजन करतो. शेतकरी बांधवांनो, की कोल्ड स्टोरेज ही संकल्पना फार आपल्या लवकर लक्षात येत नाही. हे घेतलं पाहिजे, कारण पाटलांनी पूर्ण हातावर, व्यापारी ह्यांच्या शेतातच नाही, कारण तो मागतो अर्ध्या भावात. पाटलांचा इथे एक स्टॉल आहे आणि काही अंतरावर एक स्टॉल आहे, आणि जे उरलेला माल आहे हार्वेस्टिंग केलेला तो कोल्ड स्टोरेजला ठेवून जसं तुमच्या स्टॉलवर विकल तसा ते माल काढून आणतात आणि व्यापाऱ्याकडून मिळणाऱ्या पैशापेक्षा दुप्पट पैसा यामधून मिळतो. ही गोष्ट नोट करण्यासारखी. भले खजूरच नाही, तुमचं कुठलंही पीक असो, ते कोल्ड स्टोरेजला ठेवलं पाहिजे आणि त्यातून आपण त्याचे पैसे आपण दुप्पट कमवले पाहिजेत. हे अशा पद्धतीत अनुकरण केलं पाहिजे. पाटील, एक गोष्ट आहे, आता आपण थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊ. ही प्रजात कोणती आणि कसं निवडलं? याच्यामध्ये ही बाराही नावाची जाते. बाराही आम्ही त्या कारखान्यावर चौकशी केली तर ही बाराही नावाची जाते. ही अशीच बोरासारखी झाडावर अशी पिवळी झाली की अशी तोडून खायला डायरेक्ट एकदम गोड लागते. म्हणजे ही एकदम इतकी गोड लागते की तुम्ही खाऊन पहा की म्हणजे, आणि ती पूर्ण पकली सुद्धा नाही. त्याला वेळ गाबुळी आणि एवढं गोड आहे. त्यामुळं ही जात आम्ही निवडली आणि आपल्या महाराष्ट्रासाठी ही जात एकदम योग्य आहे, वातावरणाला सूट आहे. आता 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 प्रश्न येतो रोप खरेदीचा. रोप कुठून खरेदी गेले, त्याचं नियोजन कसं केलं? रोपाचे आम्ही तिथं त्या कारखान्यावर चौकशी केली असता त्या माणसाने आम्हाला एका गुजरातच्या माणसाचा नंबर दिला आणि गुजरातच्या माणसाने हे रोप इराणवरून बुक केले आणि इराणवरून ते गुजरातला आले आणि गुजरातवरून नंतर आपल्याला वाटप केले. म्हणजे रोप तयार होते इराणला, ते गुजरातचे व्यापारी लोक बुक करतात. गुजरातचे एजंट लोक येतात, त्यांचं मोठा लॅब आहे, मोठं म्हणजे आपलं हे पॉली हाऊस आहे, तिथे त्यांची एक नर्सरी आहे. त्या नर्सरीमध्ये तिथून रोप येऊन 1 वर्षभर राहतात आणि त्याच्यानंतर ते आपल्याला वाटप करतात. म्हणजे रोप आणलं तर कोणत्या साईडला असतात रोप, म्हणजे केवढ्याला असतात? जास्तीत जास्त 1-1.5 फुटाच्या आसपास. 1-1.5 फुटाचे? 1-1.5 फुटाच्या आसपास रोप असतात. आता तुम्ही गुजरातून स्वतः जाऊन आणले की त्यांनी पोच दिले? नाही, पोचचीच व्यवस्था असते, त्याची पोचच देणार होते ते, पण त्याच्याकडे आमची रोपाची संख्या कमी असल्यामुळे त्याला स्पेशल वाहन पाठवायला परवडत नव्हतं, म्हणून त्यांनी थोडासा तो हायघाई करायला लागला. त्याच्यानंतर एक दिवशी मीच राग म्हणलं आता त्याची वाटच पाहणं नको. खरं म्हणजे मला त्यावेळेस हे 3,500 रुपयालाच रोप पडलं होतं. 3,500? पण त्याच्यानंतर ते जाऊन आणायला मला 1 लाख रुपये खर्च आला. त्यामुळे त्याची कॉस्ट 4,000 रुपयापर्यंत मला त्यावेळेस खर्च आला एका रोपाचा. आता रोप तुम्ही स्वतः मागवता? म्हणजे कोणी जर म्हणला शेतकरी आम्हाला किंवा आम्हाला हे रोप मागवून द्या तुम्ही, आता लोकांना विश्वास नसतो दुसऱ्याकडे, समजा बगर ओळखीच्या ठिकाणी. आता लोक आमच्याकडे आल्याच्या नंतर एक ओळख झाल्यासारखीच होती की बा आम्हाला ह्या रोपाची व्यवस्था करून द्या तुम्ही. त्याच्यामुळे आम्ही म्हणला कोणी तर मागून देतो. आमचा काय असा व्यवसाय म्हणून नाही, आपल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून, एक मदत म्हणून आम्ही तेवढं रोप मागून देतो. शेतकरी बांधवांनो, ही जी दामोदर पाटील आहेत अगदी सदन शेतकरी आहेत आणि विशेष म्हणजे शेतकरी मोठा झाला पाहिजे ही या माणसाची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही जेव्हा शूटला आलो, चहा घ्यायला बसलो, त्या माणसाचं बोलणं इतकं हृदयाला स्पर्श करून गेलं की अशा एवढ्या कमी क्षेत्रामध्ये असं उत्पन्न मिळणं दुसऱ्या पिकात शक्य नाही. असे पीक लावले पाहिजे ज्यामधून शेतकरी मोठा होईल. पहिल्या वर्षी आपण लावलं, हे खजूर लावलं, तर लावल्यानंतर किती दिवसांनी याला फळे यायला सुरू झालं? याला खजूर लावल्याच्या नंतर, पहिल्या वर्षी लावल्याच्या नंतर याला 2.5 वर्षानंतर पहिला माल आला. 2.5 वर्षानंतर. आणि ह्या पिकामागचं सगळ्यात महत्वाचं विशेष म्हणजे ह्या पिकासाठी
सध्याच्या काळाची गरज. सध्या तुम्ही पैसे लागल तेवढे लावू शकताल, खत नाही ते आणू शकताल, फवारणीला औषध नाही ते आणू शकताल, पण तुम्ही आयत्या वेळावर पैसे किती बी असले तर लेबर पाहिजे तेवढं उपलब्ध करू शकत नाहीत. सगळ्यात महत्वाचं ह्या पिकाचं वैशिष्ट्य तेच आहे, याला लेबर कुठलंच लागत नाही, लेबरच. याला लेबरच लागत नाही. त्याच्यामुळे हे पीक शेतकऱ्यासाठी एक चांगलं वरदान ठरेल असा माझा अंदाज आहे. कारण याला कुठली फवारणी करायची नाही म्हणजे लेबर लागत नाही, याला कुठलं रासायनिक खत द्यायचं नाही म्हणजे लेबर लागत नाही, याच्या बुडाला बाईला खुरपायचं नाही बरोबर आहे म्हणजे लेबर लागत नाही. याचा फक्त एक हार्वेस्टिंगच्या काळामध्ये 2 माणसं असले तरी 1 महिनाभर खूप झाले. आता काय होतं की तुम्ही तिसरं वर्ष आहे तुमचं उत्पन्नाचं? हे 3रं वर्ष आहे. आता लावल्यापासून ह्याच्या उत्पन्नाचं कसं झालं उत्पन्नाचं? पहिल्या वर्षी जवळपास 5 टन माल झाला. 5 टन माल आम्ही पूर्ण 200 रुपये किलो प्रमाणे विकला. आणि दुसऱ्या वर्षी आम्हाला 12-13 टन माल झाला, तेव्हा आम्ही 200 रुपये किलोनीच विकला. व्यापाऱ्याला माल दिलाच नाही. समोर स्टॉल लावून 200 रुपये किलोच्या कमी कोणालाच दिला नाही. आणि त्याच्यानंतर आता या वर्षी कमी जास्त 20 टन माल निघाल. 20 टन. कारण प्रत्येक झाडावरचा माल जर काढला तर 1.5 ते 2 क्विंटल माल आहे प्रत्येक झाडावर. सरासरी 1.5च्या पुढचे, 2 क्विंटलच्या पुढचे. पण आपण सरासरी 1.5 क्विंटल जरी धरला तरी सरासरी यावर्षी 20 टन माल आम्हाला निघण्याची खात्री आहे. आणि तो 200 रुपये किलोच्या कमी आतापर्यंत विकला नाही आणि यावर्षी विकणार नाही आम्ही. आणि जर समजा ज्यावेळेस माल थोडा शिल्लक निघल त्यावेळेस आम्ही तो माल कोल्ड स्टोरेजला ठेवतो. जसं लागणार झाडावरचा संपल्याच्या नंतर परत आणून तो इथं विकतो. पण व्यापाऱ्याला आम्ही हा माल देत नाही. आता काय काका हार्वेस्टिंग आली एखाद्याची हार्वेस्टिंगला हे पूर्ण घोस एकाच वेळेला येणार. हे घोस पूर्ण पिवळा झाल्याच्या नंतर पूर्ण वरून कट करायचा. याच्यातला सगळे घोस एका दिवशी नाही येणार, याच्यातला कोणता तरी एक घोस आधी निघणार. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे हे जवळजवळ 1.5-2 महिने प्रोसेस चालते याची. झाडावर माल पिकण्याची, तयार होण्याची 1.5-2 महिने प्रोसेस चालती. म्हणजे ना एखादे जर हार्वेस्टिंगला आलं कटे आल्यावर तर नाही काही करता येणार. हे महत्व आहे. म्हणजे हे गोष्ट आला त्याचं जसं पोलिनेशन होतं, जसे फुलं निघतात आणि म्हणजे त्याचा 1 महिना 1.5 महिना प्रोग्राम असतो तो. जानेवारी ते फेब्रुवारी, जानेवारीचे 10-15 दिवस शेवटचे आणि फेब्रुवारीचे सुरुवातीचे 10-15 दिवस किंवा एखाद्या वेळेस फेब्रुवारी पूर्ण महिना असा तो फुलं निघण्याचा त्याचा कार्यक्रम असतो. अच्छा. तसे त्या पद्धतीनं पुढे पिकत चालतात. आता ह्याचा हार्वेस्टिंगचा काळ कोणता असतो? महिन्यावर? जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिने. 3 महिने, जून, जुलै, ऑगस्ट. आता समजा फुलं निघले, फुलं निघल्यापासून किती दिवसानं किंवा किती महिन्याने हार्वेस्टिंगला येते? 4.5 महिने ते 5 महिने. 4.5 ते 5 महिने. 4.5 ते 5 म्हणजे पहिल्या वेळेस आता 1 महिनाभर कालावधी चालतो याचा पोलिनेशनचा. आता जे 1 फेब्रुवारीला झालेलं आहे ते लवकर येतं. जे 30 फेब्रुवारीला झालेले ते नंतर येतं, त्या टप्प्यात येतं, त्याच्या शेवटला येतं. हे बारीक नियोजन आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, झाडामध्ये नर आणि मादी एक प्रकार आहे, ह्याच्यात नर लागते ते पॉलिनेशन साठी. काय प्रकार आहे तो? याच्यात नराच्या झाडापासून फुलं तयार निघतात, त्या फुलापासून पावडर निघतं. ते पावडर काढून आपण जे मादीचं फुल फुटलेलं आहे त्या फुलावर त्याचा स्प्रे मारून घ्यायचा असतो. अच्छा. तो स्प्रे कशामुळे मारावा लागतो? तो त्याचं पोलिनेशन करण्यासाठी. म्हणजे पोलिनेशन ही काय संकल्पना शेतकऱ्याला कळली पाहिजे. म्हणजे संक्रमण त्याचं जे असतं ते शिक्रेशर, पुकेशर, म्हणजे एक प्रकारची लागवड. ते त्या झाडाचं पावडर याच्या फुलावर पाडल्याशिवाय त्या नराच्या झाडाचं त्याच्याशिवाय हा माल तयार होत नाही. याला पोलिनेशन म्हणायचं. आता ह्याच्यात आपले किती नारळ झाड आहेत? याच्यात 11 नारळ झाड आहेत. आता समजा आपल्याला पॉलिनेशन किंवा स्प्रे करायचा, तो त्याची पद्धत कशी असते की किती एका त्या कोमाला किती स्प्रे केला पाहिजे? स्प्रे म्हणजे आपण काय करतो, एक डब्बी असते एवढी प्लॅस्टिकची आणि ती डब्बीत 1-2 नळ्या खोसलेल्या आहेत. एका नळीतून फुकलं दुसऱ्या नळीतून धुपण बाहेर येतं त्याचं फुपाट. आपण ते बारके पोरं फुलं खेळतात तसे ते फुपाटा म्हणजे पावडर बाहेर येतं. जे फुल फुटलेले त्या फुलावर ते आपण स्प्रे मारून घ्यायचं. त्याला लवकर लागण असं सगळ्याला. बस ते थोडं लागतं. जास्तीत जास्त म्हणजे इतकं 1 ग्रॅम सुद्धा म्हणता येणार नाही. म्हणजे एका झाडाला 1 ग्रॅम? 1 ग्रॅम सुद्धा म्हणता येणार नाही. थोडं काहीतरी थोडं तवा ते पाण्यासारखं बारीक होतं ते. शेतकरी पोलिनेशन व्यवस्थित जर नाही झालं तर पोलिनेशन ही संकल्पना काय की नर मादी, ज्याला आपण संक्रमण म्हणते, ज्याला आपण जी लागवड म्हणू, त्याच्यानुसारच हा माल. हे बघा, हे माल दाखवा तुम्ही एवढ्या पद्धतीत. आणि अभ्यास काय पाटलांचा. आता पाटील एक सांगा, आता हे गड तयार आहे. आता हे गड तयार झाला की ह्याचे खजूर तयार झाल्यापासून आतापर्यंत
ह्याला काही फवारणीची वगैरे कोणती काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून ह्याला डाग वगैरे पडणार नाहीत? काय याला फवारणीची कुठलीच गरज नाही. फवारणीच नाही? फवारणीच नाही. होता होईपर्यंत फवारणी ज्या पिकावर आपल्याला फवारावं लागतंय ते पीक सुद्धा याच्यात आंतरपीक घ्यायचं नाही. हा, हे आम्ही याच्यात आता 2 आंतरपिकं घेतो. आता आम्ही सोयाबीन पेरणार आणि सोयाबीन निघाल्याच्या नंतर गहू पेरणार. म्हणजे याला फवारायची गरज पडत नाही. मग ह्याचं खत कोणतं टाकतात मग? याला फक्त आम्ही शेणखत टाकतो वर्षातून 2 बार. शेणखत फक्त शेणखत. एकरी जवळजवळ 5 ट्रॉली शेणखत टाकतो आम्ही. एकरी 5 ट्रॉली. घरच्याच म्हशी आता घरी म्हशी काही विकत घ्यायचं, जसं ऍडजस्ट होईल तसं. आता हे तुम्ही एवढे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालात खजुरासाठी की तुम्हाला ग्राहकाचा तर काही विषयच नसेल? नाही, ग्राहक का आम्हाला सगळे रोडवर येणारे जाणारे आणि हे पाहायला येणारे लोकच, एक गाडी आली तर सहज 10 किलो माल घेऊन जाते. आणि जवळजवळ 10-5 गाड्या रोजच्या येतात. म्हणजे आमचा क्विंटल भरमाल नुसतं पाहायला येणारे शेतकरी येतात का पाहायला? हा, हे भरपूर म्हणजे असं आम्हाला दिवसभर रिकामपणच नाही लागेल. पूर्ण आता तुम्ही गेले की दुसरे येणार, दुसरे गेले की तिसरे येणार, चालूच आहे. पूर्ण ऑल टोटल महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा येऊन जायचा राहिला नाही. इकडं तुमचा गडचिरोली ते इकडं कोल्हापूर, इकडं नंदुरबार ते इकडं नांदेड, लातूर, उस्मानाबाद, येऊन बाहेर राज्यातले कर्नाटक, आंध्राचे सुद्धा लोक येऊन गेले. आता आपण बेसिक स्टेजला येऊ, कारण लागवड महत्वाची. सुरुवातीपासून घेऊ की खजूर शेतीसाठी जमीन कशी असली पाहिजे? खजूर शेतीसाठी जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावा, हे पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, ती हलकी चालल, ती भारी चालल, ती कसली चालल, पाण्याचा निचरा होणारी जमीन असावा, बाकी दुसरं काही नाही. अच्छा, आता तुम्ही जे अंतर सांगितलं 25x25, हेच करेक्ट अंतर आहे का? ह्याच्या वेगळं आणि बदल काही करू शकतो? ह्याच्यापेक्षा आपण 30x30 सुद्धा ठेवू शकतो. एखाद्या शेतकऱ्याला अडचण असेल तर तो 22-25, 23 असं एखाद्या वेळेस करू शकतो. ते 20च्या पुढंच, पण आतमध्ये नाही लावू शकतो. कारण याचे आज एकमेकाला पानं खेटलेत आणि खालच्या मुळ्या सुद्धा एकमेकाला खेटल्यात. हे महत्वाचा मुद्दा आहे. हे तुमच्या अनुभवांती हे तुमच्या लक्षात आलंय. रोप आल्यानंतर सुरुवात कशी असली पाहिजे? खड्ड्याची साईज किती असली पाहिजे? त्या खड्ड्यात कोणतं खत टाकून त्याला मिक्स करून बुजलं पाहिजे? साईज घेता वेळेस आपल्या जमिनीवर अवलंबून असतं. जमीन जर काळीची असेल तर जास्त लय मोठा खड्डा घ्यायची गरज नाही. आणि जर आपली जमीन मुरमाड हलकी असेल तर जरशी मोठा खड्डा घेणे. म्हणजे आम्ही जवळजवळ त्यावेळेला 4x4चा खड्डा घेतला. 4x4चा खड्डा घेऊन काय केलं, ह्या 25 फुटातली जी माती आहे त्या गड्ड्याची हे खांदून एका साईडला माती टाकली सगळी. आणि त्याच्यानंतर तिकडून लेवलचा ट्रॅक्टर लावला आणि त्या 25 फुटातली माती लोटून शो गड्डा भरला. आणि त्याच्यानंतर मग त्या गड्ड्यावरून ट्रॅक्टर पुढे पास झालं. पुढच्या 25 फुटातली माती त्या गड्ड्यात टाकली. म्हणजे जमिनीतली जी वरच्या अर्ध्या फुटातली जी माती असते ही खरी सुपीक माती असती, कल्चरयुक्त माती असती. हिच्यात सगळे जीवाणू, क्षार बीर सगळे वरच्या अर्ध्या फुटात असतात. ह्या वरच्या मातीने आम्ही गड्डे भरून घेतले. आणि त्याच्यानंतर झाडं आल्याच्या नंतर खोऱ्याने उकरून जेवढी 1-2 टोपले माती निघाली त्या मातीत 1 टोपलं शेणखत टाकलं. ती माती मिश्रित करून नंतर झाड बसवलं. त्याच्या बाजूने ती माती, त्याच्यात ते झाडाची लागवड, शेणखत टाकलं, फक्त शेणखत. आता बेसिक स्टेज आहे, बारीक बारीक झाडं असतात. उन्हाळ्यात त्याला काही प्रादुर्भाव होऊ शकतो का उन्हाचा? आणि जर होत असेल त्याला काय काळजी घेतली पाहिजे? त्याला उन्हाचा प्रादुर्भाव होत नाही, त्याला कुठला अटॅक येत नाही. त्याला आता तुम्ही पाहता जवळजवळ मागचा पूर्ण महिना वारं, कावधन, काय विजा पडत होत्या, जवळपास विजा पडल्यात, गारपीट झाली, पण याच्या एकाही खारकाला धक्का लागला नाही. क्या बात आहे. इतकं जंगली पीक आहे तिकडचं आखाती देशातलं की हे म्हणजे याला कुठला एखादा घोस मोरडा नाही का, एखादं पान मोरडं नाही का, एखादं झाड कुठं कल्लं नाही. याला कुठलाच अटॅक येत नाही, कुठला रोग नाही, उन्हाने काय होत नाही, थंडीनं काय होत नाही. असे रगील पीक आहे. रगील पीक आहे. आमच्या बीडचे आमदार आहेत सुरेश अण्णा दस, त्यांचा हा शब्द आहे, रगील वागायचं रगील. तसं हे रगील पीक आहे. बघा ना, हे काय दाखवा एकदा शेतकऱ्यांना. म्हणजे काय सोनं हे बघा. नाही बरं पाटील, तुमचं कौतुक. काय बघा ना, हे हिरवगार लसलशीत. आणि विशेष म्हणजे घरी इथंच आहे. शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर घर गावात कुठल्याही क्षेत्रात कष्टच करावं लागतील. नाही, तुम्ही ज्या पद्धतीने नियोजन केलं, तुम्ही तुमच्या चॅनल मध्ये कष्ट करता म्हणून इथपर्यंत आला. जर कटाळा केला असता तर कशाला आला असतात? 9 वाजता पाटला बशीत आम्ही पाटलाची आंघोळ करूनच बसले होते. चहा आम्ही इथं घेतलाय पाटलांच्या बागेत. ह्याची चव एवढी गोड आहे की ग्राहकाला पसंत पडतं का? नेमकं ते कसं विक्रीचं ते काय फंड आहे तुमचा? आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला पहिल्या वर्षी विक्रीसाठी मांडलं, आम्ही तर आता घरी स्वतः खाऊन पाहिल्याच होत्या, पण ती वरचीवर एक खावाच वाटते. आमच्या लक्षात आलं
मग नंतर आम्ही काय केलं, ज्यावेळेला विक्रीला मांडली त्यावेळेस लोक आम्हाला विचारायचे काय पेढे आहेत का, बोर आहेत का. मग त्यांना आम्ही काहीच सांगायचं नाही, त्याला काहीच म्हणायचं नाही. त्याला म्हणायचं इकडे या, इकडे या. रोडवर इकडे आल्याच्या नंतर त्याच्या हातात आम्ही आधी 2 खारका द्यायचो. त्या 2 खारका खायच्या टायमाला त्यांनी पहिली खारी खाल्ली की लगेच म्हणायचं एक अर्धा किलोचं पॅक द्या. म्हणजे त्यांनी एकदा ती खाल्ली, पॅक दिला अर्धा किलोचं त्याच्या हातात, ती दुसरी हातात दिलेली तो खाऊन टाकायचा. ती खाल्ल्याच्या नंतर त्याच्या तोंडाला चव लागायची. त्याच्या तोंडाला चव लागल्याच्या नंतर मग परत आपल्याला तो फुकट मागू शकत नाही, पुन्हा 2 द्या म्हणून. मग त्याचा बॉक्स उघडायचा. त्याचा बॉक्स उघडायच्या नंतर अक्षरशः आमच्या प्रत्यक्षात नावानिशी सांगू आम्ही की त्या माणसाने अर्धा किलोचा बॉक्स जागेवर संपला. आणि त्याच्यानंतर म्हणलं की नाही मला आता 1 किलोचा बॉक्स त्या घरी न्यायला. ही प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी आहेत आमच्या समोर. काय बघा, हे जी सोनं, ह्याची चव आता आम्ही शूट घेत मी खातोय, ह्याची चव आहे. पण पाटलांनी एक मार्केटिंग फंड बघा, गिरायक आलं की बोलू नका, पहिले इकडे या, 2 खारका हातात द्यायचे. एक खाल्ली की अर्धा किलो घेतलीच, ती खाल्ली की ते स्वतःच अर्धा किलो खाणार, पुन्हा दुसरे 1 किलो भर द्या. काय फंड आहे ते. आणि विकायचे काय टेन्शन आहे. कोल्ड स्टोरेज, 2 स्टॉल, स्वतः तुम्ही स्टॉलवर बसता. मी स्वतः इथलच्या स्टॉलवर मी बसतो आणि तिकडं आंबडच्या स्टॉलवर एक रोजानी मुलगा लावायचा. काय सांगताल शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या? नाही, शेतकऱ्यांनी आता हे पीक म्हणजे असं आहे, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या रोपाच्या खरेदीसाठी पैशाचा प्रॉब्लेम असतो. पण थोडेफार कमीत आपल्या घरापुरते, नाही जास्त विक्रीसाठी सापडे आपल्याला, थोड्या विक्रीपुरते 20 बी झाडं लावले तर त्याचं घर आबाद राहील. 20 झाडं जर एखाद्या शेतकऱ्याने लावले तरी सुद्धा त्याला वर्षभर पूर्ण खर्च भागवतील अशी झाडं उत्पन्न देणार आहेत. म्हणजे तुमच्या कन्सेप्टच दूर आहेत सगळ्यात. तुम्ही फक्त प्रश्न करायचा आहे पाटलांना की तुमच्या डोक्यात काय चाललंय. मग तुमच्या डोक्यात काय चाललंय लिहा कमेंटमध्ये. पाटील तुम्हाला उत्तर देणार आहेत की तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, तुम्हाला कुठला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काय. म्हणून कमेंटमध्ये लिहा तुमचा काय प्रश्न आहे. ही दामोदर पाटलांची खजूर शेती, हे त्यांचं 3रं वर्ष आहे पिकाचं. ह्यांनी 3 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीत ह्याच्यात उत्पन्न काढलंय, उत्पादन काढलंय. तुम्ही तर आता त्यांचं ऐकलंच आहे. जर तुम्हाला खजूर शेतीविषयी अगदी लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत काही जर माहिती पाहिजे असली तर पाटलांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावर त्यांना संपर्क करा आणि तुम्ही खजूर शेतकरी व्हा. कारण शेतीमध्ये बदल केल्याशिवाय उत्पादन निघणार नाही. आणि तुम्ही अचूक पद्धतीनं शेती केली तर उत्पादन आणि उत्पन्न जवळपास निश्चित मिळतं. हे पाटलाकडून आपल्याला कळलेलं आहे. चला मग पुन्हा भेटू एका अशाच नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत राम राम. राम राम.